ते बघा ताईचं नवस आहे, डोक्यावर चालली आहे. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आणि ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि पहिल्यांदा सर्वांचा धन्यवाद 500 सबस्क्राईब आपले झाल्याबद्दल. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग याच्या तरी आज आम्ही आलो फिरायला. तर कॅप्शन तुम्हाला समजलं असेल कुठे आले फिरायला ते. तर चला भेटूया पुढे आणि तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे डिटेलमध्ये की आम्ही कसं कुठे राहतोय ते. आणि तुम्ही विला बघितला ना, खूप एकदम फॅनच होऊन जाल. मला पण सांगाल पुन्हा व्हिडिओ बघून ॲड्रेस द्या आम्हाला पण कुठे आहे ते विला. तर विला बघून एकदम असं 5 स्टार त्या पद्धतीचं विला आहे, एक नंबर. तर चला भेटूया पुढे. आता आम्ही जातोय कुठे दर्शनाला. काही चला आता आम्ही चाललो मंदिरामध्ये. तर चला रेडी आहे आणि इकडे पाऊस पण पडतो थोडा थोडा. सो बघू आता, पाऊस नाही झाला तर दर्शन चांगल्या प्रकारे होईल, झाला तर थांबत कुठेतरी थांबायला येईल. चला भेटूया पुढे. पोचलो आता जस्ट आणि तुम्ही बघू शकता तर पाऊस खूप जोरात चालू आहे. एक वेळेला म्हणजे मीन्स कारल्याला एक वेळेला याच्या मंदिरारी आलं दर्शनाला. आईचं नवस होतं. सो बाबा पण आले, बाबा चालले पाऊस पडतोय म्हणून गाडीत बसलोय. वर जायचं पण आहे. चला जसं पाऊस थांबतो तसं वर जातो. मग लागलं पायथ्याशी पाय दर्शन घेतो. लाईनला लागलं दर्शन घेतो. आता आम्ही पायऱ्यात चढायला लागलो. तर माझ्यासोबत एक फॅमिली आहे, पूर्ण सर्वजण येतात ती. तर चलो आपला चलो. चलो चला असंच आमच्यासोबत राहा. आम्ही तुम्हाला दाखवतो पुढे जातो. चला पायऱ्या करायच्या आहेत. किती पायऱ्या आहेत या लक्षात नाही, मला पायऱ्या किती आहेत ते. तर चला निघलं. 2-3 हजार जास्त असते. चलो आता माझ्यासोबत एक चुटकी, मी तिचं नाव चुटकी ठेवलाय. तर चुटकी तुम्हाला सांगेल तिचा इंट्रो बघा तुम्ही कसं आहे, एकदम झकास. बोल. आज आम्ही आलो आहेत एकविरेला आणि आई माऊलीचं दर्शन घ्यायला. तुम्ही पण चला. चला चुटकी आहे, दीदी आहे सोबत. चलो सगळी मागे राहिले. तर गाईज किती मिडल अप चढलोय आम्ही आता. सो थकलोय थोडा. पाऊस पण होता. स्टॉप घेत आलोय. तर हे बघा दीदी आहे, साहिल भाई आहे आणि दीदी आहे. मम्मीचा खूप लांब राहिलेत. आम्ही आलो पुढे. तर चलो अभी चलते और आगे बढ़ते. दोनों इधर आके बैठे, गाड़ी में आए थे. चलो आता पोहोचले जस्ट 5 पायऱ्याला. 5 पायऱ्या तुम्हाला दाखवतो. 5 पायऱ्याचं दर्शन घ्यायचं. जस्ट पोहोचले आता आम्ही मंदिरात वरती. ओटी पण घेतली. बोल. बघा हा चलो दाखव तुम्हाला स्वर्ग बघा आपले आईचं मंदिर. आणि मी एकदा असती ना तेव्हा मी इथे भासकलेली. आता आलो लाईनला. VIP एंट्री होती आपल्याला पण आपण घेतली नाही. तर आता नॉर्मल चाललोय. लाईनच लागतं. चलो आपल्या दोघी जणी पण आहेत. दीदीचा दीदी चलो आता लाईनला लागायचं आहे. चलो
आणि बघा तेवढी गर्दी नाही आहे आज, संडे असून पण जास्त गर्दी नाही आहे. मला वाटतं आय थिंक तो हा लास्ट शेवटचा संडे असेल. त्याच्यानंतर पाव काय सो गाईज आता इथे खूप गर्दी आहे आणि दादानी ओटी घेतलेली आहे आणि अशीच लटकलेली आहे वाटतं. आणि बघा नाही त्या साईडचा नाही येत. खूप गर्दी आहे आणि जायला पण उशीर होईल आणि दादाचं मागे आहे. तर इथे जायला गर्दी आहे. ही आमची पहिली ओटी आहे आणि सगळी इथे स्टॉप देत आहे कारण की गर्दी खूप आहे ना. काही चालत नाही, काही चालत पण येत ना. आता थोडीशी गर्दी झाली आहे म्हटली तर आता आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. मला आता पोचतोय जस्ट. आणि हा बघा आमचा एकवेरीचा फोटो. सोबत हा जेवायला गेले वाटतं. तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. आता दर्शन वगैरे झालेलं आमचा. आता आम्ही चाललोय खाली. दीदी काय बोलशील? दर्शन झालं आपलं कसं एकदम व्यवस्थित ना? एकदम व्यवस्थित झालेलं आहे. पण थोडी गच्ची होती, गर्दी होती, लाईनला टाइम थोडा लागला. लाईन एकदम स्लो होती. तर काय बोलते आता तुझं? आता आपण चाललोय खाली आणि आपण घेणार आहे खूप सारे आणि आपण जाऊन नाश्ता करायचा आहे का नाही? नाश्ता करायचा आहे आपल्याला. मी भुकी चालली. चलो सो गाईज झालं दर्शन. आता निघलोय घर, खाली जातोय. मेंढ्या पण कापायचं. चलो विषय हे बघा ताईचं नवस आहे, डोक्यावर चालली आहे. शिका वगैरे घेतला. आता लवकर खाली जायचं आपल्याला. हे बघा पेढे खातात. बाबा पेढे पण घेतला नाही तुम्ही? काय पेढा खा नाही खा. मला लवकर शिका पोचवायचं आहे. मेंढू बाबा कापायचं आहे. चलो आणि काहीच इथे तुम्ही बघू शकता हे रिद्धी सिद्धी विलास आणि एकदम फुल्ली डेकोरेटेड आणि आता 5 स्टार हॉटेलसारखं फुल्ली. आणि मुलांना खेळण्यासाठी पण खूप छान असे पाळणे वगैरे होते, स्लाईड वगैरे होत्या, झोला वगैरे होते. आणि एकदम असं छान वाटत होतं ना. रात्रीचं तर खूपच छान होत होतं. जेवढी लाईटिंग आहे ना वर लागलेली पूर्ण झलक होती ती. आणि तुम्ही इंटिरियर एक्सटिरियर पण बघू शकता किती छान केलेली आहे. गार्डन आणि झाडांचं मेंटेनन्स वगैरे खूप छान आहे. आणि स्विमिंग पूल पण खूप छान आहे. आणि बघायला गेलं तर रूम एवढ्या छान आहेत ना की मन मोहून पूर्ण किती 5-6 दिवस तरी राहिले ना तरी पण मन नाही भरणार. एवढं चांगले आहे, एवढं छान इंटिरियर एक्सटिरियर बनवून ठेवलं तिथे. तर एकदा नक्की विजिट करा. मी यांचं लोकेशन, ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी मेन्शन करणार आहे खाली कॅप्शनमध्ये. मी ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी त्यांचं मेन्शन करतो आहे. जर कोणाला जे विजिट करायचं असेल तर नक्की विजिट करा. आणि असं आहे. हे बघा चायना टाऊनसारखे पण टेबल्स बनवलेले आहेत. मीन्स चायना टाऊनच आहेत पण तिथे डायनिंग टेबल बनवले आहेत. आणि खूप छान इंटिरियर आहे.
आणि तुम्ही बंगलो बघू शकता किती एकदम प्रॉपर आहे. हे बघू शकता रूम्स डिझाईन इंटिरियर बघू शकता कसं आहे. आणि पाठीमागचं जर व्ह्यूज आहे ना ते बघितलं ना तुमचं मन मोहूनच जाईल डायरेक्ट. एवढं छान व्ह्यू आहे. तर आता तुम्ही बघू शकता हे बघा. आणि पाठीमागचं जो व्ह्यू आहे ना ते बघा तुम्ही एकदा. काहीच येऊन डायरेक्ट झोपलेलो. तर आता आम्ही जेवण वगैरे झाला, थोडा बसलेला, टाइमपास केला थोडा, आणि आता निघलो घरी जायला. बाबा पण आहे, दीदी आले, सर्व बसतात गाडीत. तर चला भेटूया आपण डायरेक्टली फूड मॉलला गाड उतरल्यानंतर. तर चला जाऊया आता. भेटतो मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर चला बाय बाय. बाय 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 करो.